कर्तव्य, आत्मिक जीवनातील असलेलं कर्तव्य. जगासाठी आमचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आम्ही कधी कमी पडत नाही, पण जेव्हा देव निवडतो त्यावेळेस आम्ही आमच्या कर्तव्याला पूर्ण केलं पाहिजे. 3 प्रकारचे कर्तव्य आत्मिक जीवनामध्ये आहे. पहिलं कर्तव्य आहे पहारेकऱ्यांचं कर्तव्य. ज्या मी एहेजकेलच्या पुस्तकामध्ये 33व्या अध्यायामध्ये वचन 1 पासून 9 पर्यंत आम्ही देवाचं वचन ऐकलं. दुसरं कर्तव्य आत्मिक जीवनातील आम्ही ऐकलं की मानवाचं कर्तव्य. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये 12वा अध्याय आणि वचन 13 मध्ये ते कर्तव्य आम्ही पाहिलं की तू देवाचं भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. या सर्व कर्तव्यामध्ये अजून एक कर्तव्य देवाने ठेवलेलं आहे, आणि कर्तव्य विश्वासणाऱ्या लोकांसाठी, सेवा करणाऱ्या कुटुंबासाठी हे कर्तव्य अतिशय महत्वाचं आहे. आणि हे कर्तव्य माणसाला प्रतिफळ देणार आहे. या कर्तव्याच्या कामानुसार, कर्तव्याच्या सेवेनुसार, कर्तव्याच्या समर्पणानुसार प्रभू तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे फळ देणार आहे. तिसरं कर्तव्य विश्वासू राहण्याचं कर्तव्य. आम्ही प्रभूवरती विश्वास ठेवतो, एक व्यक्ती ज्यावेळेस प्रभूकडे येतो, विश्वास ठेवतो, प्रभूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, काही वेळ तो प्रभू बरोबर प्रामाणिक राहतो. प्रार्थना करण्यात प्रामाणिक, विश्वास ठेवण्यात प्रामाणिक, वचन पूर्ण करण्यात किंवा वाचण्यामध्ये किंवा त्या वचनाची पूर्तता करण्यामध्ये तो प्रामाणिक राहतो. पण कालांतराने तोच विश्वासी ज्यावेळेस जगाकडे आणि जगाच्या गोष्टीकडे लक्ष देतो त्यावेळेस त्याच्या जीवनातील असलेलं विश्वासूपणाचं जे कर्तव्य आहे, हे कर्तव्य तो हळूहळू विसरून जाण्यासाठी तयार होतो. प्रियानो, जर परमेश्वर तुम्हाला एखाद्या कामासाठी बोलवतो, एखादं वचन पूर्ण होण्यासाठी बोलवतो, किंवा एखाद्या व्यक्तीचं तुमच्यातून तारण होण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बोलवतो, किंवा या चर्च बिल्डिंगचं अधूर राहिलेलं काम किंवा पूर्ण या चर्चचं नेतृत्व करण्यासाठी जर परमेश्वर तुम्हाला बोलवतो, तर त्या सर्व कामामध्ये बायबलमध्ये असं म्हणतं तुम्ही विश्वासू राहिले पाहिजे. बायबलमध्ये असं म्हणतं, दुसरे राजे याचा 12वा अध्याय, दुसरे राजे 12वा अध्याय वचन 14 आणि 15 मध्ये परमेश्वर काय म्हणत आहे? तर ते सगळे पैसे कामगारास दिले व त्यांनी ते घेऊन परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती केली, कामगारास देण्यासाठी ज्यांच्या हातामध्ये हा पैसा देत असत त्यांचा काही हिशोब ठेवला नाही, त्यांचा काहीच हिशोब ठेवला नाही. कारण का हिशोब मंडळीने ठेवला नाही? कारण ते आपले काम पूर्ण इमानदारीने करीत असत. बायबल हे बोलतं, यहोयादा या याजकाच्या सल्ल्यानुसार तरुण राजा योआशने सुज्ञपणे मंदिराची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. बायबलमध्ये तरुण राजा ज्यावेळेस राज्य कारभार करत होता, आणि तुम्ही जर 7व्या वचनापासून जर वाचलं तर तुम्हाला समजेल की त्या राजाने त्या देशातील, त्या नगरा
मंडळीतील याजकांना बोलवलं. याजकांना बोलून त्याने विचारलं, हे परमेश्वराच्या मंदिराचं दुरुस्तीचं काम तुम्ही हातामध्ये का घेत नाही? कुठपर्यंत हे परमेश्वराचं मंदिर अशा मोडलेल्या तुटलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही ठेवता? जो पैसा तुम्ही मंडळीकडून गोळा करत आहात, ज्या वर्गणीमधून तुम्ही आतापर्यंत परमेश्वराच्या मंदिरामध्ये लागणाऱ्या वस्तू घेतल्या, आता लोकांकडून पैसा घ्यायचा नाही. आता काय करायचं आहे? जो पैसा मंडळीमध्ये जमा झालेला आहे, त्या मंडळीत झालेला पैसा परमेश्वराच्या मंदिराची डागडुजी किंवा दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे. मग बायबलमध्ये असं म्हणतं, तो सर्व पैसा घेऊन मंदिराच्या देखभालीसाठी किंवा मंदिराच्या रिपेअर करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी ज्या याजकांना राजाने नेमलं की तुम्ही हे काम यांच्याकडून करून घ्या, तो सर्व पैसा राजाने त्या याजकाच्या हातात दिला. आणि त्याला असं म्हटलं की ज्यावेळेस मी पाहीन त्यावेळेस हे मंदिर मला पूर्वीच्या मंदिरापेक्षा, पूर्वीच्या भवनापेक्षा तो अधिक सुंदर दिसलं पाहिजे. हा सर्व पैसा घ्या आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करा. पण बायबल सांगतं, एक घटना त्या ठिकाणी झाली. आलेल्या सर्व पैशाचा हिशोब कोणीच मागितला नाही, कोणीच ठेवला नाही. कारण त्या ठिकाणी शब्द वापरला, सर्वांनी आपापलं काम, आपापली जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे वापरली. कोणीही पैसा इकडं तिकडं होऊ दिला नाही, कोणी पैसा व्यर्थ जाऊ दिला नाही. कारण प्रत्येकाने आपलं काम सचोटीने केलं, पूर्ण इमानदारीने केलं, पूर्ण प्रामाणिकपणाने केलं. हे विश्वासू राहण्याचं कौशल्य यहोयाश राजाकडून आम्ही शिकलं पाहिजे. की देवा, तुझं मंदिर मोडकळणाऱ्या अवस्थेमध्ये आलं, तुझ्या मंदिरात शोभवंत वस्तू नाहीत, तुझ्या मंदिरामध्ये देवा पावित्र्य ठेवणाऱ्या गोष्टी नाहीत, मग मला त्या वस्तू देण्यासाठी प्रभू प्रामाणिक राहू दे. बायबल असं म्हणतं, राजा तरुण होता पण याजक अनुभवी आणि वयोवृद्ध होता. राजाने एकट्याने निर्णय घेतला नाही, त्याने मंडळीच्या वडील जणाला बोलवलं आणि त्याने सांगून टाकवलं की हे काम मोडलेल्या अवस्थेत तुम्ही कुठपर्यंत तसं ठेवणार आहात. त्याने याजकाचा सल्ला घेतला, त्याने याजकाचं मार्गदर्शन घेतलं आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर बायबल सांगतं, त्याने आलेला सर्व पैसा याजक आणि नेतृत्व करणाऱ्याच्या हातामध्ये दिला आणि त्याला म्हटलं की हे काम पूर्ण करा. कोणी त्या देवाचा पैसा, त्या वर्गणीतला पैसा किंवा त्या चर्च मधला पैसा 1 रुपया त्यांनी इकडे तिकडे होऊ दिला नाही. का? कारण त्यांना माहित होतं, या 1 रुपयाच्या गोष्टीमुळे ह्या चर्च मध्ये एक वस्तू देवाचं निर्मितीसाठी उपयोगी पडणार आहे. बायबल सांगतं की जोपर्यंत या यहोयादा याजकाने यहोयाश राजाला सल्ला किंवा मार्गदर्शन केलं, त्यानुसार त्या राजाने मंदिराचं काम आपल्या हयातीमध्ये, लक्षात ठेवा, तुमच्या हयातीमध्ये तुम्ही राजा, देवाने तुम्हाला राजा का बनवलं? कारण तुमच्या हयातीमध्ये देवाने त्याच्या मंदिराची काळजी घ्यावी. देवाने तुम्हाला जर एका नेता जर बनवला आहे, एक पुढारी जर बनवला आहे, तर तुमच्या हयातीमध्ये देवाचं काम झालं पाहिजे. देवाने तुम्हाला नगर परिषदचा अध्यक्ष बनवलं, देवाने तुम्हाला आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं, सरपंच बनवलं, देवाने तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य बनवलं. हे लक्षात ठेवा, यासाठी बनवलं. तुम्ही हुशार आहात म्हणून नाही, तुम्ही जगाचं काम करणार आहात म्हणून नाही, तुमच्या हातून देवाचं काम व्हावं. हे पहा, यहोयाश राजा तरुण होता असं सांगतं. का त्याला तरुणपणामध्ये राजगाद्याने वैभव मिळालं? कारण देवाची योजना होती, त्याने पडलेल्या अवस्थेला रिपेअर करावं. लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला का निवडलंय?
तुमच्या हातून देवाचं काम पूर्ण व्हावं म्हणून. पण जर तुमच्या हयातीमध्ये, तुमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक खिळाही जर तुम्ही देवाच्या राज्यासाठी जर अर्पण करत नाही, हे लक्षात ठेवा, त्याचा हिशोब देव घेणार आहे. आम्ही फक्त बोलतो प्रियानो, मी असं करेन, मी एवढे लाख रुपये देईन, एवढे 1000 रुपये देईन, एवढा पैसा मी गोळा करेन, मी एवढी वस्तू देईन, पण जर मी ते करत नाही, हे लक्षात ठेवा, मी देवाशी विश्वासू नाही, कारण माझे शब्द ऐकणारा परमेश्वर आहे. विश्वासू राहायचं आमचं कर्तव्य आहे. माझ्या सेवेविषयी, माझ्या वचनाविषयी, माझ्या चर्च विषयी मी किती प्रामाणिक आहे. तर माझ्या हयातीमध्ये देवाने दिलेलं पद आहे, त्या पदामध्ये किंवा त्या अधिकारामध्ये, माझ्या हयातीमध्ये जर देवाचं काम, देवाच्या मंदिराला जर माझा उपयोग होत नाही, तर लक्षात ठेवा, ते सारं व्यर्थ आहे. तुम्ही जगाची दुरुस्ती करता, तुम्ही जगाला शोभिवंत करता, तुम्ही जगाला रिपेअर करता, पण परमेश्वराच्या मंदिराकडे जर तुमचं लक्ष नाही, परमेश्वराच्या घराकडे जर तुमचं लक्ष नाही, तर देवाने तुम्हाला धुळीतून उचलून अधिपतीच्या जर पंक्तीला बसवलंय, ते कशासाठी? का देवाने तुम्हाला निवडलंय? का देवाने तुम्हाला त्या पदावरती ठेवलं? या यहोयाश राजाकडून शिका की त्याने देवाचं मंदिर पाहिलं आणि म्हटलं, मी राजा आहे, पण माझ्या कार्यकाळामध्ये देवाचं मंदिर या पडलेल्या आणि मोडलेल्या अवस्थेत मी ठेवणार नाही. आज प्रिय लक्षात ठेवा, तुम्ही ज्या अवस्थेत, ज्या पदावरती, ज्या अधिकारामध्ये आहात, म्हणून स्तोत्रामध्ये तुम्हाला एक शब्द सांगितला, जेव्हा देव पाहिल त्यावेळेस तुम्ही कसं दिसलं पाहिजे. लक्ष द्या आपल्या जबाबदारीकडं. देवाने मला का माझ्या गावामध्ये निवडलं? यहुदी लोक एस्तरकडे गेले आणि तिला म्हटले, बाई, तुला राजपदावरती का निवडलंय? तू जर आज गप्प बसलीस तर लक्षात ठेव, तारण देव कोणाकोणी करून घेईल, पण तुझा आणि तुझ्या घराण्याचा काय होईल याचा विचार कर. तुझा आणि तुझ्या पदाचा काय होईल याचा विचार कर. देवाने तुला का निवडलंय? देवाने तुला का धुळीतून उचलून राजगादीवरती बसवलं याचा विचार कर. तू गप्प बसू नकोस. तू पहिल्यांदा देवाचं राज्यासाठी झट. देव तुझ्या प्रत्येक कष्टाला यश देणारा परमेश्वर आहे. पण आज दुर्दैवाने सांगायची इच्छा ही होते की आज अनेक लोक योग्य पदावरती आहेत, पण देवाच्या मंडळीसाठी काही झटत नाही, देवाच्या राज्यासाठी झटत नाही. मी तर हे म्हणतो, जर त्यांनी एक वस्तू जर देवाच्या राज्यासाठी दिली, पुढील 5 वर्ष देव त्यांच्यासाठी मोकळे करणारा देव आहे. काही जिद्द आहे. आमचे स्वप्न तर फार मोठ्या पदावरती जाण्याचे आहे, फार मोठ्या पदावरती जाण्याचे आहे. एक देवाची इच्छा पूर्ण करा. लक्षात ठेवा, यहोयाश राजा ज्यावेळेस देवाच्या मंदिराकडे पाहतो आणि त्याला दुःखही वाटतं की माझा राजवाडा किती सोन्याने भरलेला आहे, माझं वैभव सिंहासन किती मोठ्या पदाचं आहे, माझ्याकडे सोनं, नाणं, चांदी, पैसा, हिरे, माणिक, मोती, जवाहर, सर्व वैभव माझ्या राजवाड्यामध्ये आहे, पण देवाचं घर किती मोडलेल्या अवस्थेत आहे. देवाच्या घरात एवढ्या वस्तूशिवाय दुसरी वस्तू कुठलीच चांगली नाही. मग मी हा विचार केला पाहिजे, याच्यानंतर देवाच्या मंडळीला कशाची गरज आहे, चर्चला कशाची गरज आहे. जर मला इतके तास मला खाली बसावं लागतं, मग माझ्या चर्चला कशाची गरज आहे? मी ते देणार, मला ते करायचं आहे. आणि करत असताना प्रभूजवळ प्रार्थना केली पाहिजे की देवा, या जीवनाचा एकदा तरी तुझ्या राज्यासाठी
करण्यासाठी उपयोग, जे दिलंय माझ्याकडं मला त्याचा उपयोग करू दे. मी विश्वासू आहे. मला देवाच्या मंदिराकडे पाहून रडू येतं. मला देवाच्या घराकडे पाहून रडू येतं की माझं घर खाली आहे, माझ्या घरात चांगल्या वस्तू नाही. आम्हाला वाटतं मलाही 4 BHK बँगलो माझ्याकडे असावा, त्याच्यामध्ये मौल्यवान सर्व प्रकारचं फर्निचर असावं. पण ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराच्या घराला रिपेअर करता, देव तुमच्या घराला रिपेअर करा. तुम्ही परमेश्वराच्या मंदिराला आपल्या हातामध्ये घेता, परमेश्वर तुमच्या मंदिराला, तुमच्या घराला त्याच्या हातामध्ये घेईल. लक्षात ठेवा, ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला पाहिल त्यावेळेस तुम्ही यहोयाश राजासारखं काहीतरी जबाबदार उचलणारे पाहिजे. नाहीतर असं नाहीये आपल्या गावातील चर्चला काही चालत नाही, आम्ही बाहेर काहीतरी. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या पदावरती आहात ना, त्या पदावर राहताना भलत्या ठिकाणची दुरुस्ती नाही पाहिजे. भलत्याच ठिकाणी तुम्ही काहीतरी योगदान द्यावं, हे बायबलमध्ये असं म्हणतं. भलत्याच ठिकाणी काही करायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचंय ते तुमचं लोकल चर्च, त्याच ठिकाणी तुम्ही करावं, ही देवाची आज्ञा आहे. वाचा, अनुवादाच्या पुस्तकामध्ये भलत्या ठिकाणी शब्द आहे. 12वा अध्याय वचन 5 वाचा बरं, काय म्हटलं? अनुवादाचं पुस्तक 12वा अध्याय वचन 5 मध्ये काय म्हणतं? तर आपल्या नावाची स्थापना करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर हा जे स्थान तुमच्या सर्व हा वचनातून निवडून घेईल, हा तेथे हा त्याच्या निवासस्थानी हा तुम्ही त्याला शरण हा जा व तेथे एक जा. ज्या नावासाठी देवाने तुम्हाला, ज्या घरासाठी, ज्या चर्चसाठी तुम्हाला निवडलंय, त्याच चर्च मध्ये तुम्हाला जायचंय. भलत्याच ठिकाणी तुम्हाला पळायला नाही सांगितलं देव, कारण त्या भविष्यात त्या चर्चचं दर्शन, भविष्यात त्या चर्चची रिस्पॉन्सिबिलिटी परमेश्वर तुला देत आहे. आणि सर्व करत असताना वचन 13 आणि 14 मध्ये असं म्हणतो, हा तुझ्या दृष्टीस पडेल त्या भलत्याच ठिकाणी, तुला ज्या जगाच्या गोष्टी दिसतील ना, त्या भलत्याच ठिकाणी होमबली न आणण्याची सावधगिरी ठेव. तुझ्या गावचं चर्च तू तसंच ठेवशील, आणि भलत्याच ठिकाणी तू वर्गणी, भलत्याच ठिकाणी तुझं पुढारपण, भलत्याच ठिकाणी तू साऱ्या गोष्टी देशील आणि तुझं नाव मोठं करशील. पण तुझ्या गावचं चर्च तू तसंच ठेवलंस, भलत्याच ठिकाणी नाही. कारण जर तू तुझ्या चर्च विषयी विश्वास योग्य नाही, तर दुसऱ्या चर्च विषयी काय विश्वास योग्य राहणार आहे? तू तुझ्या सेवकाविषयी विश्वास योग्य नाहीस, तू बाकीच्या चर्चच्या सेवकाविषयी काय विश्वास योग्य राहणार आहे? हे यहोयाश राजाने आपल्या हयातीमध्ये देवाचं मंदिर मोडकळीस अवस्थेत आलं, पडलेल्या अवस्थेत आलं. त्याने ते राज्यामध्ये जाहीर केलं की आता आपल्याला दुसरं तिसरं काही नाहीये, देवाचं मंदिर आपल्याला बांधायचं आहे, देवाचं राज्य आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. जे देवाचं घर पडलेल्या अवस्थेमध्ये आहे ते आपल्याला आता रिपेअर करायचं आहे. आणि यासाठी मंडळीने जो निधी गोळा केला, जी वर्गणी गोळा केली, बायबल सांगतं त्यांनी ती सारी देवाच्या कामासाठी खर्च केली. सचोटीने असा शब्द आहे बायबलमध्ये, इमानदारीने खर्च केली. म्हणून मी तुम्हाला सांगतो, अनेक यहोयाश आज राजनीतिक क्षेत्रामध्ये आहेत, अनेक एस्तेर आज राजनैतिक क्षेत्रामध्ये आहेत. पण कसे आहेत ते?
तुम्हाला माहित आहे. पण आज यहोयाश राजाची गरज तुमच्या मंडळीला आहे. लक्षात ठेवा, या यहोयाश राजाची गरज आज मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या मंडळीला यासाठी देवाने दिली आहे की कारण तुमच्या गावच्या शोभवंत देवाच्या मंदिरासाठी जर तुम्ही झटत नाही, तुमच्या हातची सर्व कामं देव बंद करत आहे. भले तुमचं नाव मोठं झालं असेल, भले तुमची कीर्ती मोठी झाली असेल, भले आता तुम्ही म्हणता मर्यापर्यंत तुमच्या नावासमोर लागेल सो अँड सो व्यक्ती, पण ती पद किंवा ती अधिकार किंवा ते वैभव काहीच कामाचं नाही ज्याच्यासाठी देवाचा उपयोग तुम्ही केला नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा देव पाहिला तर तुम्ही असं दिसावं. मग ते शुभवर्तमान 24वा अध्याय, मग ते शुभवर्तमान 24वा अध्याय वचन 40 आणि 41. मग ते शुभवर्तमान 24वा अध्याय वचन 40 आणि 41. त्यावेळेस शेतामध्ये असलेल्या दोघांपैकी एक जण घेतला जाईल व एक ठेवला जाईल. एक जण ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या जात्यावरती दळीत बसलेल्या दोघीपैकी एक घेतली जाईल, एकच उचलली जाईल व एक ठेवली जाईल. बायबल मध्ये असं म्हणतं, ज्यावेळेस प्रभू येईल आणि मंडळीला उचले. बी केअरफुल. प्रभू ज्या वेळेस येईल, रॅप्चर ज्या वेळेस होईल, गुप्त आगमन ज्या वेळेस होईल, ज्यावेळेस प्रभू उचलण्याची वेळ येईल, तर 2 प्रकारच्या पद्धतीने उचललं जाईल. शेती ही कोणती शेती आहे? ही शेती प्रभूचं राज्याला दर्शवते. जो व्यक्ती प्रभूच्या राज्यासाठी झटून काम करे, जो व्यक्ती प्रभूच्या मंडळीसाठी झटून काम करे, जो प्रभूच्या वचनाप्रमाणे प्रभूच्या चर्चसाठी, प्रभूच्या भवनासाठी अतोनात कष्ट करेल, बायबल सांगतो तो उचलला जाईल. प्रभूचा द्राक्षमळ्यामध्ये जो काम करेल तो उचलला जाईल. प्रभूच्या मंदिराची देखभाल जो करेल तो उचलला जाईल. जो प्रभूचं मंदिर हे माझं कर्तव्य आहे असं समजून जो जबाबदारी उचलेल तो उचलला जाईल. पण जो धार्मिक असून, पदावरती असून, अधिकारामध्ये असून परमेश्वराच्या मंदिरासाठी झटत नाही, परमेश्वराच्या सेवेसाठी पूर्ण जबाबदारी पार पाडत नाही, बायबल मध्ये असं म्हणतं तो त्याच शेतीमध्ये ठेवला जाईल. प्रभू तिला तिथंच ठेवला. दुसरी गोष्ट, 2 स्त्रिया जात्यावरती दळीत असताना एकीला दर्शन झालं, मला प्रभूच्या वचनाची घोषणा करायची आहे, मला प्रभूच्या मंडळीसाठी अन्न गोळा करायचं आहे, मला प्रभूच्या लोकांसाठी संदेश गोळा करायचा आहे, मला मांडणा तयार करायचा आहे, मला रहस्य मंडळीमध्ये प्रगट करायचंय. ती काम करत असताना, ती दळत असताना, ती कष्ट करत असताना, चर्चसाठी कष्ट करत असताना, सेवेसाठी कष्ट करत असताना, आत्म्यासाठी संदेश मागत असताना, मंडळीसाठी आत्मिक भोजनाची व्यवस्था करत असताना प्रभू ज्यावेळेस पाहिल ही कष्ट करत आहे, मंडळीसाठी कष्ट करत आहे, लोकांसाठी संदेश तयार करत आहे, प्रभू तिला उचलतो. काय त्या स्त्रियांमध्ये तुमचा बदल आहे? जात्यावरती या, दुसरी पण कष्ट करत आहे, पण मंडळीसाठी नाही, चर्चसाठी नाही, आत्म्यासाठी कष्ट नाही, संदेश मिळवण्यासाठी कष्ट नाही, आत्मे वाचवण्यासाठी तयारी नाही.
बायबल सांगतो तिला देव तिथंच ठेवणार. प्रभू पाहताय म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रभूच्या वेळेस पाहिल तर तुम्ही असं करताना दिसा. प्रभू तुझं मंदिर खाली आहे, मला योग्य बनवून देवा त्या गोष्टीवरती तू ठेवलंस. मी आता शेतीमध्ये काम करत आहे, चर्च म्हटलेल्या शेतीमध्ये मी काम करत आहे, जाता म्हटलेल्या जबाबदारीमध्ये मी मानना तयार करत आहे, वचनाची तयारी करत आहे, पश्चातापाची तयारी करत आहे, आत्म्यासाठी देवाकडे कष्ट करत आहे. हे करत असताना प्रभू तिला उचलणार आहे, प्रभू त्याला उचलणार आहे. आणि करत असताना बायबलमध्ये असं म्हणतं, तुम्ही असे दिसून यावे की प्रभूला वाटेल तो माझ्या जवळ असावा, ती माझ्या जवळ असावा. कदाचित तुमच्यापैकी थोडे जण उचलले जातील, तुमच्यापैकी मंडळीतून एक जण उचलला जाईल, 99 जण इथं राहतील. बाकीचे 99 जण कसे रडतील? थोडं इमॅजिन करा, चित्र डोळ्यासमोर आणा, एक विचार करा. एक जण उचलला, बाकीचे 99 लोक खाली राहिले. काय करतील ते 99 जण? कोणीच कोणाला धीर देणार नाही. हे ओक्साबोक्षी रडतील, आपली छाती पिटून रडतील की देवा मला का उचललं नाही. प्रभू म्हणे, मी ज्यावेळेस तुला पाहिलं, लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी तुला पाहिलं त्यावेळेस तुम्हाला विश्वास म्हणून दिसला नाहीस, विश्वास म्हणून दिसली नाहीस, म्हणून मी तुला उचललं नाही. कर्तव्य तुझ्या जीवनातलं तू विसरलास, आत्मिक जीवनातलं कर्तव्य तू विसरलास, जगिक कर्तव्य तू पूर्ण केलंस. पण मी तुला उचलण्यासारखी योग्यता तुझ्यात तू बनवली नाहीस. ती माझ्या नजरेस भरणारी सेवा तू केली नाहीस, म्हणून मी तुला उचललं. पण ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस तुम्ही खरंच त्याला असे दिसताल का? मंडळी एक शेत आहे, मंडळी एक जाता आहे, आणि या जात्यावरती बसून अनेक स्त्रिया दर्शनाने भराव्यात. अनेकांनी शेतामध्ये काम करताना अनेक भावांनी असं शेत पिकवावं, अशी पिकाची तयारी करावी की ते पीक कापत असताना पिकासहित देवाने तुम्हाला उचला. दुर्दैव हे आहे की ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस त्याला तसे दिसणार नाही. 24वा अध्याय मत्तेचं शुभवर्तमान 24वा अध्याय वचन 45 पासून पुढे लवकर वाचूया. 24 पासून मत्तेचं शुभवर्तमान 24वा अध्याय वचन 45 पासून पुढे. आपल्या परिवाराला यथाकाळी खावयाला देण्यास ज्याला आपल्या परिवाराला योग्य काळामध्ये देवाचं वचन खाऊ घालण्यासाठी, तारण देण्यासाठी, परिवर्तन आणण्यासाठी ज्याला परमेश्वराने नेमलेलं आहे, ज्याला निवडले. बरं का मंडळी, तुम्हाला निवडले, तुमच्या परिवाराचं पालन पोषण करण्यासाठी तुम्हाला निवडलं. म्हणून बायबलमध्ये नीतिसूत्राच्या 31व्या अध्यायामध्ये सुज्ञ स्त्री विषय असं म्हटलं, ती पहाटे उठते, आपल्या घराच्या आचारा विचाराकडे ती पाहते, आपली यथाकाळी अन्न सामग्री गोळा करते. आणि इथं पण म्हटलंय, ज्याला आपल्या परिवाराला योग्य समयी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी निवडलं, असा विश्वासू व बुद्धिमान कोण आहे तुमच्या घरामध्ये? विश्वासू दास, विश्वासू दासी आहे का?
विश्वास ठेवणारे बोलत नाही. विश्वास ठेवणारे विश्वास ठेवतात आणि जगाला सांगतात मी विश्वासी आहे. विश्वासी असणं आणि विश्वासू असणं याच्यामध्ये फरक आहे. देव विचारतोय यथाकाळी आपल्या परिवाराच्या सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी ज्याला आपल्या कुटुंबाचं तारण आणि ज्याला आपल्या कुटुंबाचं वाचवण्यासाठी देव निवडले असा विश्वासू दास तुमच्या घरात आहे का? असा विश्वासू पती तुमच्या जवळ आहे का? असे विश्वासी पत्नी तुमच्या जवळ आहे का? असे विश्वासी लेकरं तुमच्याकडे आहेत का? MA झालेले दिसतील, BEd झालेले दिसतील, MTV झालेले दिसतील, MBBS झालेले दिसतील, PhD झालेले दिसतील, पण विश्वास दिसणार नाही. मोठ्या पदावर झालेले दिसतील आणि त्या मोठ्या पदावर झालेल्या दिसतील त्यावेळेस ते म्हणतील प्रभूने माझी उन्नती केली. खरंच प्रभूने केली का? अहो जर प्रभूने तुमची उन्नती केली असती तर या यहोयाश राजासारखं तुम्हाला देवाचं मंदिर पहिलं दिसलं असतं. तुम्हाला पहिलं तुमचं चर्च दिसलं असतं, पहिलं तुम्हाला तुमचं भवन दिसलं असतं, दुसरं काही नाही. जर प्रभू तुम्हाला पाहिल त्यावेळेस एक विश्वास कामगार म्हणून प्रभू तुम्हाला पाहिल. तुमचं स्टेटस, तुमचं पद, तुमचा अधिकार, तुमची नोकरी, तुमची छोकरी प्रभू नाही पाहिल. हे सुंदर आहे. पुढे वाचा. धनी येईल तेव्हा जो दास असे करताना तो धन्य. जर तो असं आपल्या कुटुंबाच्या आपल्या मंडळीसाठी झटत राहील, असं करताना जर प्रभू पाहिल, प्रभू त्याला उचलेल. शेतात आहे ना तो, घरात आहे ना ती, असं करताना प्रभू ज्यावेळेस पाहिल, प्रभू त्याला किंवा तिला उचलेल. परंतु मी तुम्हाला खरं सांगतो की परंतु आपला धनी माझा प्रभू यायला उशीर आहे असे आपल्या फक्त मनामध्ये म्हटलंय. झिंगलेल्या बरोबर खाईल पीठ तर तो वाट पाहत नाही. अशा दिवशी तो येईल व त्याला माहित नाही. प्रभू पाहिल तर तुम्ही त्याला कसे दिसतात? झिंगलेल्या बरोबर, नाचणाऱ्यांबरोबर, खाणाऱ्यांबरोबर, बसणाऱ्यांबरोबर, पिणाऱ्यांबरोबर. तुम्ही कशा पद्धतीत लोकांबरोबर तुम्ही दिसता? प्रभू ज्या वेळेस पाहिल ना त्यावेळेस तुम्ही असं दिसावं की तो विश्वास योग्य आहे. प्रभूला कसं पाहिजे? तुमचं आत्मिक जीवनातील कर्तव्य तुम्ही विसरू नका. म्हणून तर मत्तईच्या शुभवर्तमान मध्ये 25व्या अध्यायामध्ये वचन 14 पासून 25 पर्यंत एक दृष्टांत आहे, रुपयाचा दृष्टांत. आता या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टी 3 काळामध्ये मोडल्या जातात. रुपयाचा दृष्टांत 3 काळामध्ये मोडला जातो. पहिला आहे 5,000 रुपये. हे पित्याच्या काळाला दर्शवते.
दुसरं आहे 2000 रुपये, हे पुत्राच्या काळाला दर्शवते. आणि 1 रुपया आहे किंवा 1000 रुपये आहे, हे पवित्र आत्म्याच्या काळाला दर्शवते. पिता, पुत्र, पवित्र आत्मा, या 3 काळामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, इथे 3 विभाग आहे. या 3 गोष्टीमध्ये तुमचं जीवन किती विश्वास योग्य आहे. प्रभूने तुमचं तारण केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं मी अजून आत्म्याला जिंकावं, अजून तो 5वरती 5 कमवतो. पण जसा त्याचा विश्वास थोडासा वाढतो, त्याचं वय वाढतं, तो तरुणपणामध्ये येतो किंवा चांगल्या अवस्थेमध्ये येतो, मग तो त्या 2000 रुपयाकडे लक्ष देतो आणि तोही थोडासा 2वरती 2च कमवतो. पण ज्या दिवशी तो झिंगलेल्या बरोबर, खाणाऱ्या पिणाऱ्या बरोबर जगाकडे लक्ष लावतो, त्यावेळेस तो देवाने दिलेलं विश्वास योग्यता घेतो आणि जगामध्ये लपवतो. आणि मग त्यांच्या बरोबर खातो, पितो, उठतो, बसतो, व्यवहार करतो, प्रभूला वेळ देत नाही, आपल्या जबाबदारीकडे लक्ष देत नाही. आणि मग प्रभू ज्या वेळेस येईल, त्याला दुष्टांच्या वाट्याला येणार जे मरण आहे, जिथं रडणे व दात खाणे चालू आहे, ते त्याच्या वाट्याला प्रभू देईल. तुम्हाला कोणतं पाहिजे? शेतात दोघांपैकी एक उचलले, त्या एकट्यामध्ये तुम्हाला वाटा पाहिजे का? खाली राहणाऱ्याचा वाटा पाहिजे का? तो मिळवा. जात्यावरती दळणाऱ्या 2 स्त्रिया, एक उचलली जाते, दुसरी खाली राहते, तुम्हाला कोणता वाटा पाहिजे? खालचा वाटा पाहिजे? दळीत राहा. तुम्हाला कोणता वाटा पाहिजे? प्रभू ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस मी कसं दिसा? स्तोत्र 115 वचन 12 मध्ये असं म्हणतो, परमेश्वराने माझी आठवण नाही केली, तो मला आशीर्वाद देईल. मग आठवण केल्यानंतर प्रभूला तुमचा चेहरा पाहायचा. तुम्ही कसे आहात? आमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल आहे तर आम्ही आमच्या प्रियजनांची आठवण केल्यानंतर आम्ही लगेच व्हिडिओ कॉल करतो. का? आम्हाला त्यांना पाहायचं. पण जर साधा मोबाईल आहे तर आम्ही भेटून येतो त्यांना भेटून येतो. पण जर अँड्रॉइड मोबाईल आहे तर भेटून जायची गरज नाही. का? इथंच आम्हाला सारी त्यांची परिस्थिती माहिती आहे. देव तुमच्याकडं एक संधीने पाहत आहे. विश्वासू राहा. आपल्या कर्तव्याविषयी विश्वासू राहा. आपल्या जबाबदारीविषयी विश्वासू राहा. आपल्या चर्च विषयी विश्वासू राहा. भलत्याच ठिकाणी सुधारणा नाही, भलत्याच ठिकाणी मोठेपण नाही, आणि भलत्याच ठिकाणी तुमचं डामडोल करण्यासाठी तुम्हाला देवाने उच्च पदावरती निवडलं नाही. यहोयाश राजा तरुणपणामध्ये राजगादीवरती बसला. त्याने राजवाडा अनुभव केला, त्याने लोक अनुभव केले. पण या अगोदर त्याने ज्यावेळेस परमेश्वराच्या मंदिराकडे पाहिलं, तो राजगादीवरती बसला नाही. त्याने याचकांना बोलवलं, मंडळीला बोलवलं, पूर्ण गावाला त्याने बोलवलं आणि म्हटलं हे कुठपर्यंत चालणार? एक तक्तपोशीमध्ये राहण्याचा समय नाही. परमेश्वराचं भवन आत्म्याने भरण्याचा समय आहे. पश्चाताप करण्याचा समय आहे. प्रभू ज्यावेळेस पाहिल त्यावेळेस असं तुम्ही दिसण्याचा समय आहे, जिथं प्रभूला तुम्हाला उचलण्याची वेळ आहे. अशा ठिकाणी प्रभू तुम्हाला पाहत आहे. आपल्या कामाकडे लक्ष द्या. तुम्ही कोण आहात, काय आहात, थोडा वेळ विसरा. पण प्रभूने मला का पदावरती चढवलं? कोणतंही पद असू द्या, हे देवाने यासाठी दिलं की तुम्ही मंदिराकडे लक्ष द्या, चर्चकडे लक्ष द्या, परमेश्वराच्या घराकडे लक्ष द्या. प्रभू तुमच्याकडे लक्ष द्या. दुर्दैव हे आहे, आम्ही जगाला मोठेपण सांगतो, मी एवढ्या लाखो रुपयाचं काम मी गावासाठी केलं.
घरकुल लोकांना मंजूर करून दिले. सेवकासाठी काय केलं? सेवेसाठी काय केलं? मंदिरासाठी काय केलं? तुमचा मोठेपणा आज लोक ऐकतील आणि या काळामध्ये लय फुगेल. केलं तर काहीच नाही, पण फुगेरी जग आहे. देव तसा नाहीये. तुम्ही मंदिरासाठी जर केलं, परमेश्वर आठवेल आणि म्हणते शब्बास, माझ्या मंदिरासाठी केलं, पुष्कळावरती मी तुझी नेमणूक करेन. त्या शुनेमकरी स्त्रीकडून शिका, तिने आपल्या सेवकासाठी केलं. आमच्याकडे चांगले योग्यतेचे लोक आहेत, पण त्यांना सेवकाचं आणि मंडळीचं काही घेणं देणं नाही. कधीच विचार करत नाही, कधीच. मी तर म्हणतो प्रभूने त्यांची आठवण न काढलेली बरं. दुर्दैव हे आहे. पण रदबदली आणि विनंत्या चालू आहेत की प्रभू त्यांना सुज्ञ मन दे, म्हणजे त्यांच्या काळात मंडळीला आणि सेवकाला स्वस्तपणे आत्मिक जीवन जगता येईल. यानं लक्षात ठेवा, आहेत ना तुमच्याकडे योग्य लोक, त्यांना सांगा, त्यांना ती जबाबदारी दाखवून द्या. जर आज नाही, उद्या नाही. आज म्हटलेला वेळ आहे. जे बोललात ते करून दाखवा. यासाठी प्रभूने तुमच्या आठवण केली. या विश्वास योग्यतेसाठी आपल्या स्वतःला तयार करा आणि प्रभूच्या हातामध्ये राहा. प्रभू तुम्हाला त्याचं प्रतिफळ नक्कीच देईल. प्रभू कृपा वचनाने देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो.